जाहीर थेट सांगतात की आमच्या नेत्यांना बोललात तर तुम्हाला मागात पडेल, भूमिपुत्रांना बोललात तर घरात घुसून मारतील तुम्हाला, असे भूमिपुत्र घेतले. प्रकल्पग्रस्त हे भोगतात, हे शांत आहेत, फक्त दिबांचं नामकरणापुरतं. आणि म्हणून तुम्हाला सांगेन की आपण कोणाला धमकी देण्याचा प्रयत्न करू नका. हे सगळे भूमिपुत्र आहेत, त्यांना सगळं माहिती आहे कसं काय. अरे चोरांच्या पंक्तीतले चोर तुम्ही, मंदिरातले पैसे चोरणारे चोर तुम्ही, राम मंदिरातले पैसे चोरणारे तुम्ही, तर तुमच्या चोरांवर विश्वास ठेवेल कोण? त्यामुळे तुमच्या धमक्यांना आणि अशा चोरांना पनवेलकर, उरणकर, रायगड ठाण्यावाले भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि दिबाचे चाहत्या भीक पण घालत नाही. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ना, म्हणून कुणी आमच्या आंदोलकांना धमक्या देऊ नका. तिकडे 7,000 कोटीचा रस्ता पडला, मी सीएम म्हणतात मी बघून घेईन. अरे रस्ता पडला, तो लिंक पडला तुमचा, बुडला. 7,000 कोटी, 1,000 कोटीचं काम तिथं 7,000 कोटी लावले, 6,000 कोटी गेले कुठे? हा पण प्रश्न आहे. लोक विचारतात, लोकांना विचारलं पाहिजे की नाही. भारतीय संविधानाने विरोधकात भूमिका मांडण्याचा तुम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिला आणि तुम्ही दादागिरीशाही आणता, हिटलरशाही आणता. लोकशाही काढण्याचं काम जर तुम्ही या देशात करताय, या राज्यात करताय, पण रायगड आणि ठाण्यात चालणार नाही, हे तुम्हाला मी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्कर सांगतो. आणि म्हणून माझा आज तुम्हाला खरं म्हणजे भूमिपुत्रांना माझी विनंती आहे की हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन गतिमान करण्यासाठी यापुढची तयारी, रणनीती ठरवली जाईल. आणि ही रणनीती ज्यावेळेस ठरेल तेव्हा हिडन अजेंडाही असेल, आणि हिडन अजेंडा घेऊन मुंबईला येऊन देतील की नाही तो भाग वेगळा. पण जरंगे दादा जर मुंबईमध्ये घुसू शकतात तर आपल्याला काय जवळ मुंबई, ते एवढ्या लांबून येऊन इथं घुसल्यात, तर आपल्याला मुंबईत घुसून मंत्रालय बंद पाडायला किती दिवस लागणार आहेत? पण भूमिपुत्र हे काही दिबांच्या सोबत होते, ते आता दिबांना सोडून गेलेले आहेत, कारण त्यांना दिबांचाच नाव नको ही भूमिका देखील लोकांना कळालेली आहे. परंतु लोक आता थांबणार नाही. लोकांचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न मंदाताई, त्यांचं विधान जे आहे मंदाताईने मागे घेतलं पाहिजे. अदरवाईज मंदाताई, आपल्याला आपला समाज कसा आहे तो माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, लोक तुमच्या विरोधात काही बोलत असतील, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्ही घेतलेली भूमिका, तुम्हाला उद्याचा मंत्रीपद पाहिजे का म्हणून तुम्ही भूमिका मांडता का सरकारच्या बाजूनी, तर तुम्हाला मंत्री कधी मिळणार नाही. तसं पनवेलकरांच्या आमदारांना आमच्या मंत्री कधी होऊ दिलं नाही, देणार नाही, तसं तुम्हाला पण देणार नाही. त्याच्या मागची कारणं खूप मोठी आहेत. त्यामुळे आपण ज्या गोष्टी करतो, आता आम्हाला या ठिकाणी तुम्हाला ठोक सांगायचं आहे की येणारा आंदोलन हा गतिमान असेल, प्रगतशील असेल. एकतर नाव घेऊ, जिंकू किंवा मरू, अशा प्रकारच्या आंदोलनाची आपली तयारी आहे.